नमस्कार शेतकरी बंधूंनो. तुमचा छाटणीपासून खरड छाटणीपासून तुमचा 40 दिवसाच्या 35 ते 40 दिवसाच्या पुढे तुमचा खरड छाटणीचा काळ हा चालू आपला गर्भधारणेचा काळ हा चालू होतो. तर गर्भधारणेच्या काळामध्ये काढीसाठी सगळ्यात महत्त्वाचा जो घटक जे अन्नद्रव्य लागतं ते म्हणजे तुमचं फॉस्फरसयुक्त जे खतं तुम्ही देणार ते नक्कीच त्याने तुमच्या गर्भधारणेला काडीच्या गर्भधारणेला नक्कीच मदत होते. तर त्यासाठी आपल्याला प्रति एकरासाठी 100 ग्रॅम हा व्हॅम-एच-डी मायक्रोरायझा, तसेच आपल्याला 50 ml फॉस्फोशिया-एच-डी, 100 ग्रॅम मायक्रोरायझा आणि तुम्हाला फॉस्फरस अपटेकसाठी आपल्याला 50 ml फॉस्फोशिया-एच-डी हे आपल्याला प्रति एकरासाठी 50 ml फॉस्फोशिया-एच-डी, व्हॅम-एच-डी हे 100 ग्रॅम हे तुम्हाला प्रति एकरासाठी द्यायचे, जेणेकरून हे दोन्ही घटक तुमचा फॉस्फरससाठी एकदम अतिउत्तम काम करतील आणि तुमची गर्भधारणा एकदम गर्भधारणेला पण मदत होईल. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी हेमंत सस्ते, IPL बायोलॉजिकलचा प्रतिनिधी. आज आंतरवेली या गावामध्ये आलोय. तर आपण पाहू शकता की गेल्या 15 दिवसापासून पावसाचं वातावरण होतं. अशा वातावरणामध्ये बुरशीजन्य करपा आणि जीवाणूजन्य करपा येण्याची दाट शक्यता असते. तर अशा वेळी आपल्याला सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि बॅसिलस सबटिलिस या दोन्ही बुरशींचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून पावसाळी वातावरणामध्ये या बुरशी अत्यंत चांगल्या रीतीने काम करतात आणि करप्यावरती नियंत्रण चांगल्या पद्धतीने करता येतं. आपण पाहू शकता की इथे पानांवरती इथे आपण 10 दिवसापूर्वी बॅसिलस सबटिलिस आणि सुडोमोनास फ्लोरोसन्सचा एक स्प्रे घेतलेला. तर कोणत्याही प्रकारचा करपा यामध्ये दिसत नाहीये आणि अतिशय चांगल्या प्रकारे करप्यावरती कंट्रोल मिळालेला आहे. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी हेमंत सस्ते आज कसबे सुकणे या नाशिक जिल्ह्यामधील गावामध्ये आलो आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की डाळिंबामध्ये उत्कृष्टरित्या सेटिंग झालेलं आहे. पण सेटिंग झाल्यानंतर आपण जमिनीमध्ये ज्या नेमॅटोड्स असतात त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. याचंच दुर्लक्ष केल्यामुळे जे फायनल उत्पन्न आपलं असतं त्याच्यामध्ये आपल्याला घट जाणवते. तर नेमॅटोडचा एकदम प्रभावीपणे जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला मित्र बुरशी वर्टिसिलियम क्लॅमॅडोस्पोरियम आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम या 2 मित्र बुरशीचा वापर केल्यामुळे अत्यंत उत्कृष्टरित्या आपल्याला नेमॅटोडवरती कंट्रोल मिळवता येऊ शकतो. याचं प्रमाण आहे वर्टिसिलियम क्लॅमॅडोस्पोरियम 2 ते 3 किलो प्रति